आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार। चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना, ठाकरे गट आणि मनसे युतीवर आशिष शेलारांची मिश्किल टीका। ठाण्यात पार पडणार महायुतीची समन्वय बैठक, शिवसेना भाजपच्या मोजक्याच नेत्यांमध्ये होणार बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अंतिम यादी जाहीर, मतदार यादीनुसार 1,03,00,000 मतदार। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। उपनगरातही भाजपनं कसली कंबर, अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार सभा। एकत्र निवडणुका लढणं आमच्यासाठी महत्त्वाचं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। वसई विरार महानगरपालिकेत सत्ता राखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची खेळी, पहिल्यांदा बहुजन विकास आघाडी, ठाकरे गट आणि काँग्रेसला सोबत घेणार। येत्या 2 दिवसात हितेंद्र ठाकूर, उद्धव ठाकरे, शरद पवारांशी बोलणार। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर टीका, सदनिका प्रकरणावरून अंबादास दानवेंचा कोकाटेंना टोला। राज्य निवडणूक आयुक्त, पोलीस महासंचालकांमध्ये आज बैठक, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चेची शक्यता। मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर, एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांवर सोपवली विशेष जबाबदारी, जय महाराष्ट्रला विशेष सूत्रांची माहिती। भावनिक फायदे मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नाव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका। नाशिकच्या अशोका मार्ग परिसरात सोनसाखळीची चोरी, बिल्डिंगमध्ये येऊन चोरट्यानं महिलेच्या गळ्यातून साखळी पळवली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। वाघोलीमध्ये कोयत्याची दहशत, घटनेचा सीसीटीव्ही समोर, रात्रीच्या सुमारास 5 अज्ञात तरुणांकडून दहशत। विम्यात 100% एफडीआयचे विधेयक मंजूर, प्रत्येकाला विमा लाभ मिळवून देण्यासाठी होणार सुधारणा। राहुल गांधी जर्मनीच्या दौऱ्यावर, 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जर्मनीतील विविध मंत्री आणि उच्चाधिकाऱ्यांशी करणार चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इथिओपियात सन्मान, मोदींना इथिओपियात सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव। मेक्सिकोमध्ये आपत्कालीन लँडिंग दरम्यान विमान क्रॅश, अपघातात 60 ठार, मृतकांमध्ये 2 क्रू मेंबर्सचाही समावेश। 2026च्या ऑस्करसाठी भारताकडून होमबाउंडची निवड, 24 चित्रपटांच्या स्पर्धेतून होमबाउंड चित्रपटाची झाली निवड। आज लखनौत रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा T20 सामना जिंकून विजयी आघाडी घेण्याची टीम इंडियाला सुवर्ण संधी। कॅमेरून ग्रीन ठरला लिलावातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू, KKRच्या संघानं लावली सर्वात मोठी बोली, तर पृथ्वी शॉचा IPL मध्ये कमबॅक। माजी भारतीय क्रिकेटपटूची पत्नी निवारा केंद्रात, सलीम दुर्रानींची पत्नी निवारा केंद्रात, कोट्यवधीत खेळणारी BCCI दखल घेणार का याकडे लक्ष।